सेना विनंतीचा दोय हात ऊपर करो सारे बोलो सेना महाराज की मेरी मर्यादा माई की आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज की भारत रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की महात्मा ज्योतिबा फुले की अहिल्याबाई होळकर की अण्णाभाऊ साठे की महान तपस्वी रामराव महाराज की दीक्षागुरु प्रेम सिंह बापू की बाबू सिंह महाराज की नायक काशीनाथ की मार यारियों मार भाइयों मार बहनों आज नांदेड माही अत्रा विशाल महासागर गुरुमातीर्थ मायगो आणि आपण दखल दिलाय या नांदेड नगरीतील सगळ्या या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या गोरबंजारा बांधवाने इथे उपस्थित राहून या विशाल जनसागराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं या महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज आता जागा झालेला आहे या जोपर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत ही ज्योत आता मालवणार नाही ही ज्योत पेटत राहील हे पांढरं वादळ घोंगत राहील म्हणून या महाराष्ट्रातील शासन आणि प्रशासनातील लोकांना मला सांगायचं आहे मागील 1 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी तांड्यातील वस्तीतील आमचा गोरबंजारा समाज आरक्षण आरक्षण मिळावं म्हणून आक्रमक होतोय आणि म्हणून तुम्हाला मला एकच सांगायचं माझ्या बंधूंना आणि भगिनींनो मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलो आणि शासनाला देखील सांगतोय या गोरबंजारा समाजाकडे 2 प्रकारचे झेंडे आहेत 2 प्रकारचे एक पांढरा झेंडा हा शांततेचा प्रतीक आहे सध्या तुम्ही बघताय सगळीकडे पांढरे झेंडे आम्ही घेऊन आलेलो आहोत याचा अर्थ असा आहे की या शासनाला आम्ही आणि दुसरा झेंडा आमच्याकडे आहे तो म्हणजे मरियमाचा लाल रंगाचा रक्तरंगी झेंडा आहे आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाला मी ठणकावून सांगतोय आम्हाला आमच्या हातामध्ये रक्तरंजित लाल झेंडा घेण्याची वेळ लावू नका नाहीतर मुंबई आणि शासन ठिकाणावर ठेवणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून या समाजाच्या भावना बघा अहो या समाजाचे भारत देशावर अनंत उपकार आहेत 7 जन्म जर या भारतातील लोकांनी आमचे उपकार फेडण्याचे प्रयत्न केले तरी फिटणार नाही एवढे उपकार आमच्या समाजाचे या देशातील लोकांना आहेत आज या देशामध्ये ज्या ज्या वेळेला दुष्काळ पडला ज्या ज्या वेळेला महायुद्ध झालं त्या वेळेला या भारत देशातील लोकांना अन्नधान्य पुरवून जेव घालायचं काम या बंजारा समाजाने केलेलं आहे एवढंच नव्हे तो मिठाचा व्यापार करून या भारतातील लोकांना आमच्या समाजाने केला आहे म्हणून अरे तुम्ही आणि मिठाबद्दल बोलल्या जातं ज्याचं खावं मीठ त्याच्याशी रावण नीट नाहीतर घरी बसावं लागेल लक्षात का घरी बसावं लागेल म्हणून मला या सगळ्या शासनाने आणि प्रशासनातील लोकांना आणि तमनेंबी मला केअरचा या महाराष्ट्रामध्ये या गोरबंजारा समाजाच्या भरोशावर 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 60 ते 62 आमदार त्या ठिकाणी निवडून येतात आम्ही ज्यांना ठरवलं त्यांना आमदार करू शकतो आणि ज्यांना ठरवलं त्यांना घरी बसू शकतो लक्षात घ्या म्हणून या सगळ्या आमदार आणि खासदारांना मी सांगू इच्छितो की तुम्ही फक्त लेखी पत्र देऊन समर्थनार्थ आमचं भागणार नाहीये तुमची जागा फक्त भाषण करून आम्हाला समाधान करण्याची नाहीये तुमची जागा मंत्रिमंडळात आहे तिथे तुम्ही आमच्या मागणी लावून धरून तिथे आमच्या मागणीसाठी तुम्ही झगडलं पाहिजे तिथे आमची मागणी तुम्ही मागितली पाहिजे ज्या वेळेला हे आमदार आपली मागणी मंत्रिमंडळात मांडतील ज्या वेळेला हे खासदार आपली मागणी संसद भवनामध्ये मांडतील हे आमचे आमदार आमचे खासदार आहेत हा समाज आता विसरभर आलेला नाहीये या समाजाला दूध केला समजू नका तुम्ही हा समाज जागृत झालेला आहे आणि तुम्हाला आम्ही फक्त एकच सांगतो जर आमच्या समाजाच्या मागण्यासाठी तुम्ही नाही झगडले
तर तुम्हाला एकालाही मतदान आम्ही करणार नाही आणि तांड्यात सुद्धा येऊ देणार नाही, लक्षात ठेवा. कारण म्हणतो मेन केअरचं जे आपले समाज लोक जे राजकीय पक्ष काम करेच आणि जे पक्ष सत्तांचा वनूर कार्यकर्ता ताडाबंदी करो, ताडाबंदी. तुम्हार आमदार तुम्हार खासदार वो तो हमार मागणी मागीचा है, नहीं तो निस्ता ठाले पाले आलम तलम करो मत, हुजरी गरे करो मत, फाटोगिरी करो मत करण मारो केळोच. आणि म्हणून या शासनातील काही लोकांना मला उत्तर द्यायचं आहे. मागे अशोकराव चव्हाण साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की तुम्ही फार घाई करताय. अहो अशोकराव चव्हाण साहेब, अहो आम्ही आतापर्यंत घाई केली नाही, हीच आमची चूक झाली. जेव्हापासून आम्ही लहान होतो तेव्हापासून ही मागणी मागतोय. आता घाई नाही, योग्य वेळ आहे. आता फक्त टोला मारायचा बाकी आहे, म्हणून आम्ही घाई मुळेच केली नाहीये. त्यासोबत सन्माननीय जिळवळकर साहेबांना सुद्धा मी सांगू इच्छितो, जिळवळकर साहेब, आपण दुटप्पीपणाची भूमिका त्या ठिकाणी घेऊ नये. सुरुवातीला सांगता तुम्ही की आमच्या मूळ एसटी आरक्षणाला धक्का न लागता जर मागत असेल तर आम्ही समर्थन देऊ, आणि नंतर सांगता की आदिवासीचं आरक्षण जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्माला लागतं. ही दुटप्पी भूमिका सोडा. हा समाज आता दूध खेळ आणि साधा हळूहळू आलेला नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आदिवासी नसाल त्यापूर्वी आम्ही आदिवासी होतो. सिंधू संस्कृती 8,500 वर्षापूर्वीची, इसवी सन पूर्व 8,500 वर्षापूर्वीची सिंधू संस्कृती आहे. ज्या वेळेला इथे कोणीच नव्हतं, कुठला धर्म नव्हता, ना हिंदू होता, ना मुस्लिम होता, ना जैन होता, ना ख्रिश्चन होता, ना पारसी होता, त्या आधीचा हा समाज आहे. तुम्ही आम्हाला काय आदिवासी सांगता? तुमच्या आधीच्या आम्ही आदिवासी आहोत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. फक्त इथल्या लोकांनी आमच्या समोर धोकेबाजी केली म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं नाही. लक्षात घ्या. अरे तुम्हाला सांगतो, 5 लोकूर कमिशनच्या ज्या काही अटी आहेत त्या 5च्या 5 आम्ही पूर्ण करतो. हा समाज आदिम आहे. हा समाज आज देखील शिकार करून खातो. लक्षात घ्या. कमनेर मालांचं या समाजाने कधीच बसलेल्या सशाची कधी शिकार केली नाही. त्याला उठवलं, त्याला धावायला लावलं आणि त्याला सांगितलं बचना है तो बच, नहीं तो मेरे हाथ में तेरा कुछ भला नहीं है. आणि त्यानंतर त्याची शिकार केली. एवढंच नव्हे तर माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, आदिवासीचं काय लक्षण असू शकतं? या आदिवासी बांधवांना सगळ्यांना सांगतो, सवयी काय असते तर एकदा बघा. तेव्हा तुम्हाला कळेल की आदिवासीचं काय लक्षण असतं. हातांना गोड लागतं. काही लोक सांगतात काय सांगतो. अहो हेच तर आदिवासीचं लक्षण आहे. आमच्या नायक काशीनाथाने गौर शिकवणीच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये समाजाची जी संस्कृती आहे, संस्कृती ठिकाणाचं काम त्यांनी त्यावेळेला केलं, म्हणून हा थोडाफार समाजात दिसतो. जर संस्कृती टिकली नाही तर आरक्षण कुठल्या भरोशावर मागतात. आमच्या माता भगिनीचा पोशाख वेगळा आहे, आमचं काम वेगळं आहे, आम्हाला दिवाळी नाळीचा, आम्हाला होळी नाळीचा, आम्हाला सणतेवार नाळीचा, आम्हाला माया नाळीचा, आम्हाला रीतिरिवाज नाळीचा. आणि हीच वास्तवकरण नायक काशीनाथ काम करतो मरगो, पण तमिळवर कदर आहे पुढे ठाण्यावर काढो. आणि आपण तरी विचार करो की आपण संस्कृती टकीचा, संस्कृती टकी तो एसटी आरक्षण मागचा संस्कृती टकी આપણો જોડન દૂસરો ઘરેમ ખાલ્યો આરક્ષણ મળ્યા છે હાર્દર કાઢો ઘરણ માર યારીઓ ભાઈઓ બહેનો મને બાબા સાચું ગુનેગીરી કરેરો. અરે હામ કાઈ અમાર બેટે કામ ચલો ઉને તથા બેટાર માથે પર કઈ સિક્કો મારે કે કાઈ કે મોર પહેરવા काम કર્યા મોટે काम કર્યા मेरे साल पेटे दान पैदा કરી ગયા आपण. अरे यार माहिती तर आपले बेटे दान बचारविया तो एसटी आरक्षण आपले मिळवच लागलं. अभी नहीं तो कभी नहीं. आयवा पिढी कणाई माफ करायची. एक घडी 100 घडी मारायचं आणि घडी डगरगी तो पिढी डगरदास मार भाईयो. ही वेळ आयवाची नाही. हात जोडन पगू पडन विनंती करो छो. आपसे मायर मतभेद छोड़ दो. आपसे मायर मतभेद छोड़ दो. संघटनार मतभेद छोड़ दो. पक्ष पार्टी मतभेद छोड़ दो. दुनिया पर लड़ाई छोड़ दो. भाव की लड़ाई छोड़ दो. घरे घरे मायर लड़ाई छोड़ दो. आणि सारी थोडे झेंडा आहे तो एक जागा मार भाईयो. मला सांगायचं आहे, आमच्या सगळ्या सत्ताधारी आमदारांना सांगायचं आहे,
की तुमची जबाबदारी फार मोठी आहे. तुषार भाऊ, इंद्रनील भाऊ, आमचे बाबूसिंगजी महाराज, त्यासोबत संजू भाऊंना सांगायचं आहे, हा समाज तुमच्याकडे आशेने बघत आहे. यांची जर आशाचा अपेक्षा भंग जर तुम्ही केला तर तुमची सुद्धा खैर हा समाज करणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून ही घडी ही भयामोका कधी जाऊ देवा लागणार नाही. आम्ही तुमच्या पाया पडतो, तुम्ही सांगाल ते करतो, पण या समाजाला आता फक्त आणि फक्त आरक्षण हवंय. आपले भेट बेटानं जर तडके माहिती बचारवी, आपले भेट बेटानं जर मोल मजुरी करे ती बचारवी, आपले भेट बेटानं जर दुसरे तोरे सारो आपले आरक्षण चावचं, एसटी आरक्षण चावचं, एसटी आरक्षण चावचं, नाही तो खणा अवघड जाय. भरण मार भाईयो मार याडियो फिनो. सोबतच मला अशोकराव चव्हाणांच्या मुलींना देखील सांगायचं आहे, भोकर मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आमचा समाज आहे. अजून तुम्ही साधं समर्थनाचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं नाही, लक्षात घ्या. हे असं चालणार नाही, हे असे खोटे धंदे चालणार नाही. आमच्यासाठी तुम्ही झगडलं पाहिजे तर तुम्ही आमचे आमदार. जो गोरों की बात करेगा वही हम पे राज करेगा, नहीं तो खुर्ची खाली करेगा. करण मार भाईओ मार बहनो की धारम रकाडो की घना वेगो अब करे बिना पर्याय छेनी, मळाय बना पर्याय छेनी, फक्त ताळो सुळो रखाडो. याडी बाप पगू पडतोळा आशीर्वाद दिले की ताळो सुळो कर, रिसे मागे तो ताळो फडफड करायचा. शांत दिमागे ती वाद करो, शांतता ती वाद करो. ही लढाई घण लांब आपले लढायचा अंगाले जायचं, कारण मार विनंतीचं ही आपले लांब चलायचं. एक जण 4-4, 5-5 करो मत. आणि हरिभाऊ राठोड, राजू नाईक सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपण आता वेगवेगळ्या मीटिंग घेऊ नका, वेगवेगळ्या समित्या करू नका. हा समाज आपल्याला कुठे ठेवणार नाही, लक्षात घ्या. आणि आमचे उपोषण करते, आमचा ऍडव्होकेट प्रदीप राय पप्पू यांनी देखील या जिल्ह्यामध्ये उपोषण केले, त्यांच्याकडे देखील आपण बघितलं पाहिजे. आणि या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या 4-9 युवक तरुणांनी आपलं बलिदान दिलंय, ते शहीद झाले. त्या शहीद झालेल्या माता पिताची तुम्हाला, ज्यांच्या वडिलांच्या माता पिताची, त्यांच्या आत्म्याची तुम्हाला सोगंद आहे. त्याचं बलिदान आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही. माझ्या बंधूंनी बघितलं, हे आपल्याला कधीच माफ करणार नाही, हे आपल्याला कधीच माफ करणार नाही. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळे एका ठिकाणी या आणि एका दिलाने, सच्च्या मनाने, आणि छुपा अजेंडा ठेवू नका. कुणाला वाटत असेल मी जेडपी मेंबर होऊन जाईल, कुणाला पंचायत समिती, कुणाला आमदारकीचे स्वप्न पडले असेल, अरे काय व्हायचं ते होईल, पण ते स्वप्न घेऊन इथे नाटक करू नका, या लोकांच्या भावनेशी खेळू नका, हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून आज तमाम इथल्या सगळ्या आयोजक, संयोजक आणि सगळ्यांनी ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या काम केलं, त्या सगळ्यांना मी लाख कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि माझं आणि सोबतच इथल्या आमच्या समाज बांधवांची मागणी आहे, या किनवट आणि माहूर मतदारसंघातील आमदार भीमराव केराम साहेबांनी जे काही वक्तव्य केलं, त्या वक्तव्याच्या बाबतीत मी आरो काय, हे जे काय संविधान आहे तुमच्या बापाची जागीरदार आहे, लक्षात घ्या. संविधान तुमच्या एकट्यासाठी नाही, संविधान तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आहे. आणि त्याच संविधानाच्या आधार आम्ही हक्क अधिकार मागतो, लक्षात घ्या. काय तुम्हाला तुमच्या पक्षवाल्यांनी सांगितलंय काय भाषा, असंविधानिक भाषा वापरायची? म्हणून या बीजेपी वाल्यांना मी सांगतो, तुम्ही जर तुमच्या आमदाराला अशी असंविधानिक भाषा वापरण्याचं सांगत असाल तर तुम्हाला देखील धडा शिकवल्याशिवाय हा समाज राहणार नाही. एवढं सांगून इथे बरेच मंडळी मागे आहेत, सारखं थांब म्हणतायत, तुमच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. कमेंट सेना लाख कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि मारती शब्द आता तंबावचो एकच म्हणजे आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्क. अरे असे कसे देत आहे, असे कसे देत आहे, वोट बंजारा जागा हो, वोट बंजारा जागा हो, आमच्या मागण्या पूर्ण करा. जय गोर, जय सेवालाल, जय नायक काशीनाथ.